नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर आदित्य हॉटेल जवळ घडली। सतीश मिलिंद गंगावणे, वय वर्ष 32, राहणार बहुळ, तालुका खेड असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत त्यांचे चुलत भाऊ सोहन रवींद्र गंगावणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सतीश हे रस्त्याने पायी चालत जात असताना अंधाराचा फायदा घेऊन भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली। अपघातानंतर वाहन चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याने पुण्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर आज सकाळी सासवडच्या दिशेने प्रस्थान केले। दिवे घाटाची अवघड वाट सर केली। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये, ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात, हरिनामाच्या भजनात दंग होत ही वाट पार केली। निसर्ग सौंदर्याने नटलेला, चढ उतारांनी भरलेला नागमोडी हा घाट वारीचा महत्त्वाचा टप्पा आहे। लाखो वारकऱ्यांनी आज दिवे घाटाचा अवघड मार्ग सर केला। घाटाचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याने डोंगर फोडण्यात आले आहेत। यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून यंदा टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव केला आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालखी मार्गावर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले होते। दिनांक 22 व 23 असे 2 दिवस माऊलींची पालखी सासवड येथे मुक्कामी असणार आहे। दिनांक 24 जून रोजी सकाळी माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा जेजुरीकडे प्रस्थान करेल। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कडूस, रानमळा, गारगोटवाडी या परिसरात सतत पडत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचून शेतजमीन नापीक होत असल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी केल्या आहेत। या भागात सुरुवातीच्या पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली। पावसाने थोडीशी विश्रांती घेताच शेतकऱ्यांनी मशागतीला वेग देऊन पेरणीची लगबग केली। जूनच्या पहिल्याच आठवड्यात शेतकरी बांधवांनी शेतीची मशागत करून पेरणी केली। प्रामुख्याने सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले। मात्र जून महिन्यात पावसाने संततधार ठेवल्याने पेरणी केलेले सोयाबीन पीक कुजले आहे। पावसाच्या जोराने दबून उगवलेच नाही, त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। गारगोटवाडी, तालुका खेड, कारमळी येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून शेतात पाणी साचल्याने शेतजमीन नापीक झाली आहे। चाकण शहरातील एका खासगी करिअर अकॅडमीमधील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थिनी यांनी आज पुणे या ठिकाणी महिला धोरणाची त्रिशतक पूर्ती आणि यशस्विनी सन्मान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी हजेरी लावली। यशस्विनी सन्मान सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला धोरण व स्त्री सशक्तीकरण या संदर्भात मार्गदर्शन केले। त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांशी चर्चा केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुका महिला अध्यक्ष श्रद्धा सांडभोर यांनी दिली। पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीवर एक 6 पदरी पूल बांधला जाणार असून तो चिखली, मोई, निघोजे, खराबवाडी या मार्गांशी जोडला जाणार आहे। या मार्गाची लांबी 9 किलोमीटर असणार आहे आणि तो PMRDAच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहराला पुण्याच्या रिंग रोडशी आणि तळेगाव चाकण MIDC परिसराशी चांगल्या प्रकारे जोडून पिंपरी चिंचवड शहरी भागाच्या बाहेर जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। दरम्यान चाकण परिसरातील वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाकडे अद्याप तरी घोषणांच्या पलीकडे काही एक माहिती उपलब्ध नसल्याची स्थिती समोर येत आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे। अवजड वाहनांचे अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याची स्थिती समोर येत आहे। याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले आहेत। वाहन उद्योगांची पंढरी म्हणून जगभरात लौकिक असलेल्या चाकण MIDCकडे केंद्र आणि राज्य शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। कारण या भागातील रस्त्यांची घोषणा झाल्यानंतर पुढे वर्षानुवर्षे तातडीने काहीही कार्यवाही होत नसल्याचा येथील जनतेचा अनुभव आहे। कोट्यावधी रुपयांच्या घोषणा झाल्यानंतर पुढे अनेक तांत्रिक अडचणीत अडकून ही कामे मार्गी लागत नसल्याचा मागील 25 वर्षांचा येथील नागरिकांचा अनुभव आहे। भारतीय राजमार्ग प्राधिकरण MSIDC अथवा प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अद्यापही गांभीर्याने ठोस पावले उचलत नसल्याची स्थिती समोर येत आहे। दररोज या भागातील तळेगाव चाकण ते शिक्रापूर आणि पुणे नाशिक महामार्गावर अपघात होत आहे। चाकणजवळील मुटकेवाडी चौकात 2 दिवसांपूर्वी झालेला अपघात अत्यंत हृदयद्रावक होता।
भोसेतील एका इसमाचे हेल्मेटसह शीर धडा वेगळे झाले। याबाबतचे फोटो पाहून अनेक जण हळहळले। प्रशासन मात्र ढिम्म आहे। पुणे नाशिक महामार्गाचे काम नेमके सर्वाधिक वर्दळीच्या चाकण औद्योगिक भागात होऊ द्यायचे नाही अशी योजना आखली असल्याचा संशय स्थानिक व्यक्त करत आहेत। चाकण तळेगाव ते शिक्रापूर रस्त्याची अवस्था तर काहीच बोलू नये अशी झाली आहे। या रस्त्याचे काम देखील आजपर्यंत घोषणांच्या पुढे सरकलेले नाही। तळेगाव चाकण रस्त्यावर 2015 मध्ये टोलबंदी झाल्यानंतर या रस्त्याच्या मालकीसह देखभालीच्या जबाबदारीवरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेष प्रकल्प विभागाकडून टोल वाटोळी सुरू होती। 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर नुकताच हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाने सदर रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत बीओटी तत्वावर विकसित करण्यास मान्यता दिली आहे। दरम्यानच्या काळात रस्त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले। या रस्त्यावर काही पूल चक्क ब्रिटिशांच्या काळातील असून आजही त्यावरून अवजड वाहतूक होत आहे। शतकभराहून अधिक कालखंडापूर्वी बांधण्यात आलेले काही दगडी पूल कोसळण्याची भीती आहे। या भागातील आणखी निरपराध नागरिक अपघातांच्या दाढेत येण्यापूर्वी सादर रस्त्याची कामे व्हावीत अशी येथील जनतेची मागणी आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्री झाली आहे। त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांची घरे आणि खोल्या यांचे प्रमाण वाढले आहे। मात्र अनेक ग्रामपंचायती आता वाढलेल्या लोकसंख्येला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास सक्षम नसल्याचे दिसून येत आहे। रस्त्याच्या बाजूला कचरा आणि रस्त्यावर सांडपाणी, ओढ्याचे, नाल्याचे पाणी पाहावयास मिळत आहे। आंबेठाण, दवणे वस्ती, कोरेगाव फाटा ते बिरदवडी आणि अनेक भागात अशी स्थिती आहे। यामुळे सर्वच नागरिकांना याचा त्रास होत असून स्थानिक ग्रामपंचायत काय नियोजन करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। आषाढी वारीसाठी शिवसेनेची मोफत अँब्युलन्स सेवा देण्यात येत आहे। आषाढी वारी पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या वारकरी भक्तांच्या सेवेसाठी मोफत अँब्युलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात आला। या सेवेमध्ये 24 तास अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असणार असल्याची माहिती शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली। या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणी पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी जिल्हा प्रमुख भगवान पोकळकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजगुरुनगर शहरात न्यायालयाच्या आवारामध्ये रस्त्यामध्येच वाहने उभी करण्यात येत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे फोटो पाठवून केले आहेत। महाराष्ट्रात ग्रामीण भागात प्रत्येक घराला तसेच वाडी वस्तीवर नळाद्वारे सुरक्षित व पुरेसे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवत केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना आखली। खेड तालुक्यात या योजनेत केवळ ठेकेदार आणि काही राजकारणी मंडळी न्हावून निघाली असून नागरिकांच्या घशाला मात्र कोरड जैसे ते आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भोरगिरी गावात अशी स्थिती असल्याची बाब येथील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर समोर आली आहे। पावसाळ्यात सुद्धा येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही। किती वर्ष झाले टाकी बांधून? मग आपल्याला तुम्हाला पाणी येतं का घरात? पाणीच नाही। मग हे तुम्ही कपडे कशाने धुता? पावसाच्या पाण्यामुळे तुम्ही हे कपडे धुताय। तसं प्यायला तुम्हाला पाणीच नाही म्हणजे कुठून आणायला लागतं? खालून हापशावून आणायला लागतं। किती वर्ष झाले तुम्हाला पाणी नाही? पण ही टाकी तुमची जी बांधली आहे ती किती वर्ष झाली बांधली आहे? 2 वर्ष बांधून। 2 वर्ष झाली बांधून। मग तुम्हाला त्याचा उपयोग झालाय का? पाणी बिनी काय उपयोग नाही झाला त्याचा? म्हणजे एकदा पण पाणी नाही भेटलं का? पाणीच नाही, टाकीला पाणी नाही, आम्हाला काय पाणी येतं? मग तिथं पाईप तर ठेवलेत नुसतं दाखवायला या बघा आणि जा। मग त्याचा काहीच उपयोग नाही तुम्हाला? त्याचा आम्हाला काय देते? मग तुमचं नाव सांगा। अजून रोहिणी सीताराम काय? कुठं राहता? बोरगिरी, तालुका खेड, जिल्हा पुणे। बोरगिरी, तालुका खेड, जिल्हा पुणे। पाण्याची टाकी आहे पण पाईपलाईन नसल्यामुळे तुम्हाला पाणीच नाही। 3 वर्ष 2 वर्ष झाले तरी पाण्याची तुम्हाला पावसाळ्यात फक्त पावसाच्या पाण्यामुळे पाणी येते आणि उन्हाळ्यात काहीच नाही ना? उन्हाळ्यात हापशेवरती पाणी आणायला हापशेवरून आणि आमचा पाईपलाईन नाही काय नाही गेल्यावरती काम केलं आमचा असा वर्ष घालावं नाही। मग आता 1-1.5 वर्ष झालं तरी तुम्हाला पाणीच नाही? पाणीच नाही। मग उन्हाळ्याचं काय करता तुम्ही?
हप्त्याचं पाणी भरतो. हापसा कुठे आईच्या मंदिरापाशी पण आवडतो, किती जड आहे. हा, आता वयस्कर माणसांनी तो पाणी एवढा हेवाच आहे का? आता हे पावसामुळे तुम्हाला पाणी भेटते फक्त. हा, पावसामुळे का तर मग आता हे पाणी नाही ते वरच्या टाकीचा काय उपयोग होतोय का तुम्हाला? उपयोग झाला असं, पण आता ते चालूच नाही केला तर काय होणार? कामच पूर्ण नाही झालं. हा, पूर्ण नाही तर काय करावं? मग तुमची काय अपेक्षा आहे, ते काम पूर्ण व्हावं का? मग आणि झालंच पाहिजे ते. आणि पटकन तुम्हाला पाणी मिळावं. मग आता आम्ही अशी वही मानानं आम्हाला पाणी येत नाही, काय नाही, काय यावं जण आले कंटिन्यू आपले होईल. बोरगिरी मध्ये फक्त या पावसाचं पाणी यांना भेटतंय. आणि तसं वरची जी टाकी बांधली त्याचं अजिबात पाणी नाही. बरोबर आहे मावशी? टाकी बांधून अशीच आहे. आता हे पाईपलाईन नाही, काय नाही, हे लोकांनी पाणी कसं भरायचं? हे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायचं ना. मग आता तुम्हाला पाणी आणायला कुठे जायला लागतंय? जाते हापशावर म्हणजे 1-1.5 किलोमीटर लांबवर जाऊन तुम्हाला पाणी आणायला लागतंय. ठीक आहे. क तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले देवतोरणे तालुका खेड गावाला जाणार पाईट ते तोरणे बुद्रुक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 5 किलोमीटर असणाऱ्या या रस्त्यावरून जाण्यास तब्बल पाऊण तास लागत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत येतात. अशात ते पंढरपुरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स देखील करताना दिसून येतात. या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काहीही सीमा नसते. अनेक तरुणही या वारीत सहभागी होत असतात, तर दुसरीकडे म्हातारे आजी आजोबा आपल्याला या वारीमध्ये दिसतात. अशाच एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्या विठ्ठलाला पाहून आजोबा भावूक झाले असून माझ्या विठ्ठलाने मला दर्शन दिले म्हणत ते चिमुकल्याच्या पायावर नतमस्तक झाले आहेत. या आजोबांची निरागस निस्वार्थी भक्ती यामुळे सोशल माध्यमात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. टी फॉर एज्युकेशन या नामवंत संस्थेच्या जागतिक वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज या स्पर्धेत जगभरातील लाखो शाळांमधून या शाळेने सर्वोत्तम 10 शाळांमध्ये स्थान मिळवणारी भारताची ही एकमेव शाळा ठरली असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय बारे यांनी पत्रकारांना दिली आहे. टी फॉर एज्युकेशन संस्थेमार्फत दरवर्षी वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये लोकसहभागातून शाळा विकास या विभागात सहभाग घेतला जातो. जगभरातील लाखो शाळांमधून जालिंदरनगर शाळेची निवड झाली असून भारतातून ही एकमेव शाळा अंतिम फेरीत पोहोचली आहे. या अंतिम टप्प्यात 10 शाळांपैकी एक शाळा सर्वोत्तम शाळा म्हणून निवडली जाणार असून विजेत्या शाळेला 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. पूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आता अशा पातळीवर पोहोचली आहे की काही शहरातील पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खेड्यात परतले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून गुणवत्ता यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. शाळेचा पुढील प्रवास अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांनी vote.worldbestschool.org या संकेतस्थळावर जाऊन मतदान करावे. 9 जुलैपर्यंत मतदान करता येणार असून निकाल ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणार असल्याचंही बारे यांनी सांगितले. बक्षीस मिळवणे हा उद्देश नव्हता, तर सरकारी शाळांमध्येही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळू शकते हे दाखवण्यासाठी आम्ही या स्पर्धेत भाग घेतला. जालिंदरनगर शाळा लोकसहभागातून शाळा विकास या श्रेणीत सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मन यांसारख्या परदेशी भाषा शिकवल्या गेल्या. 1000 पर्यंतच्या पाठांचे सहज म्हणणे, इस्रो सोबतचा शैक्षणिक करार, उपग्रह निर्मितीचा अभ्यास या सर्व उपक्रमांनी शाळेचा दर्जा वेगळ्याच उंचीवर पोहोचवला असल्याचंही मुख्याध्यापक दत्तात्रय बारे यांनी सांगितलं. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.